मराठा योद्धा जरांगे पाटील यांचा आजपासून पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू झालेला आहे. आज सकाळी तुळजापूरच्या पुढे सावरगावला एका पुतळ्याचं अनावरण झालं. सोलापूरच्या एका शिवसल्पाचं अनावरण झालं. वडाळ्याला एक फार मोठी गाठीभेटी दौरा होता, पण त्याचं सभेत रूपांतर झालं. आणि गावगाव रस्त्यामध्ये स्वागत इतकं होत आहे की आमचा नियोजित 3चा कार्यक्रम 5 वाजला तरी जरांगे पाटील इथं पोहोचू शकले नाहीत. आज माढा या गावात आलो. 3-4 तालुक्यातल्या लोकांनी मिळून जे नियोजन केलेलं आहे त्यांचं कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीये. एवढं जबरदस्त माढ्यामध्ये स्वागत आहे. अनेक दिवसापासून माढ्याला जरांगे पाटलांनी यावं अशी त्यांची इच्छा होती, मागणी होती, पण ते होत नव्हतं. यावेळेस आम्ही जाणून बुजून ठरवून माढ्याला हे कार्यक्रमाचं आयोजन त्यांना संधी दिलेली आहे. आणि खरंच त्यांनी एवढं कमानी, इथल्या जेसीबी, इथले हार, इथला उत्साह, इथल्या तरुणांची गर्दी, इथलं स्टेज, इथलं नियोजन हे पाहून आम्ही थक्क झालेलो आहोत. आणि जरांगे पाटलाच्या मागे एक ताकद उभा करतात. याचं कारण जरांगे पाटलांनी आत्म उपोषण केलेले आहेत. स्वतःच्या लेकरा बाळासाठी, बायका पोरासाठी नाही तर समाजाचं कल्याण व्हावं म्हणून. आणि अनेक उपोषण करून सरकारनं अनेक आश्वासनं देऊन त्याचे बरेच पूर्तता झाले आहे, पण जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढी झालेली नाहीये. म्हणजे एक निर्णायक लढवायचं त्यांनी ठरवलेलं आहे. म्हणजे 29 ऑगस्टला जरांगे पाटील उपोषणाला अंतर्वालीला बसणार आहेत. आणि त्यानिमित्तानं समाजाची संवाद साधून चर्चा करून पुढे काय निर्णय घ्यायचा यासाठी जरांगे पाटील इथं येत आहेत. आणि त्यामुळं आपण सर्व पत्रकारांना माझी विनंती आहे, आपणही जरांगे पाटील लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचले आहेत, त्याबद्दल तुमचं आभार मानायला आमच्याकडे शब्द नाहीयेत. पण आजच्याही या संवाद बैठकीचं, मेळाव्याचं, या प्रत्यक्ष गाठीभेटीचं तुम्ही या सगळं चॅनलच्या मार्फत समाजापर्यंत पोहोचावं अशा प्रकारची विनंती करतो. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो, 29 ऑगस्टला आपण सर्वांनी जरांगे पाटलाच्या मागे शक्तीनिशी उभा राहण्यासाठी, अंतरावलीला त्यांच्या उपोषणाला साथ देण्यासाठी उपस्थित राहावं अशा प्रकारचं आवाहन करतो. आता पाहिलं तर मंत्रिमंडळातले काही नेते जरांगे पाटील यांच्यावर बोलताना दिसून येत आहेत. याविषयी काय सांगा? म्हणजे विरोधात बोलताय का? नाही, आपण सत्ताधाऱ्याचं कसं असतं, आपण मुख्यमंत्र्याजवळ आहोत त्यांच्या बाजूने दाखवायसाठी चमचेगिरीचा प्रकार असतो. त्यामुळे त्यांनाही मनातून बोलायचं नसतं. तर जे बी जरांगे पाटलाच्या विरोधात बोलतील त्यांचं राजकारण धोक्यात 100% येणार याची मला 100% खात्री आहे. जरांगे पाटील यांनी आतापर्यंत जी उपोषणं केली, आंदोलनं केली, त्या वेळेस सरकारने फक्त आश्वासनं दिली. आणि आता जे मराठा कुणबी जे दाखले आहेत ते माघारी घेतले जात आहेत. या संदर्भात आता काय सांगा? तेच आता काल 4 जिल्हा परिषद सदस्य, एक नगरपालिका सदस्य परवा जरांगे पाटलांचे सविस्तर पत्रकार परिषद घेतलेले आणि ह्यासाठी जरांगे पाटील रस्त्यावर उतरलेले आहेत. म्हणजे एका बाजूला आश्वासन द्यायचं, दुसऱ्या बाजूला पूर्तता करायचं नाही, काहीतरी पुन्हा दिलं तर काढून घ्यायचं. या सगळ्याचा सक्षम जरांगे पाटील करणार आहेत. आणि त्याच्यावर जरांगे पाटील भाष्य करणार आहेत. त्याच्यावर मी बोलणार नाही की स्वतः त्याचं उत्तर इथं या सभेमध्ये, या बैठकीमध्ये देणार आहे. पाहिलं पश्चिम महाराष्ट्राचा मराठा आंदोलनासाठी एक मोठा वाटा आहे आणि मोठा पाठिंबा प्रत्येक वेळेस मिळून दिसून येतो. यावेळेस कशा प्रकारे येथील समाज बांधवांची आपल्या पाठीमागे कशी हात आहे, कसा आहे? नाही, आता बघ इथे बघा ना, बघा किती पैसे खर्च होतो. हे सगळं समाजाच्या पैशातून होत आहे. मी सुद्धा स्वतःचं डिझेल काढून या दौऱ्यामध्ये सहभागी झालो आहे. माझं विनंती आहे, आपण जरांगे पाटलाचा समाजात आपल्या विनंती.